कोण? रितेश कोणकर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय लाराला. ऑल दी बेस्ट लारा अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. तर चला आपण नवीन सामन्याकडे वळतोय प्रेक्षको. यजमान विरुद्ध पाहुणा असा सामना. एका बाजूला यजमान संघ जय अंबिका पंडित गोडे देवरुंगपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदे स्पोर्ट्स नानकर असा सामना आपण इथे पेश करतोय. अठ्ठावीस धावा उभ्या केल्या आपण पाहिलं आई गावदेवी बापगाव संघाने आणि त्या धावांचं संरक्षण केलं. त्या सुद्धा 21 धावांपर्यंत फक्त रोखलं. असाच वर्ल्ड कपचा सामना 1983चा आपल्याला आठवला असेल. जुन्या जाणकार प्रेक्षकांना माहिती असेल की वेस्ट इंडिजने इंडिया विरुद्ध 183 धावा इंडियाला 183 धावा ती गुंडाळलं होतं वर्ल्ड कपमध्ये 1983 मध्ये. 183 वरतीच गुंडाळलं होतं. त्यानंतर कपिल देवने ड्रेसिंग रूममध्ये आव्हान केलं, सर्वांची मिटिंग घेतली कारण त्यांचा लंच ब्रेक मोठा असायचा. जवळपास अर्धा एक तासाचा लंच ब्रेक असायचा त्यावेळेला. आणि सांगितलं की आपल्याला समोरच्यानी जर 183 होती गुंडाळले तर आपण त्यांना त्याच्या आधी गुंडाळू शकत नाही का, असं त्यांनी प्रत्येकाला प्रश्न विचारला कपिल देव साहेबांनी. आणि प्रत्येकाने होकार दिला, हा आपण करू शकतो, आपण करू शकतो. मग त्यावेळेला गुंडाप्पा विश्वनाथ, अमरनाथ, लाला अमरनाथ, मोहिंद्र अमरनाथ, सुनील गावस्कर या सर्वांनी दुजोरा दिला त्याच्या कॉन्फिडन्सला आणि सर्वांनी तो सामना उचलून धरला. हिमतीने तिथे त्यांनी ड्रेसिंग रूम सोडला आणि प्रत्येकाने जिद्द केली की आपल्याला त्याने 183च्या आत गुंडाळलंय तर आपण त्यांना 183च्या आधी गुंडाळायचं. आणि तसंच झालं. 183 आपण त्यांना करून दिल्या नाहीयेत आणि आपण तो वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेला कपिल देवने एक सुरेख झेल टिपला होता. आपल्याला तो झेल बघायचा आहे. जवळपास 20 ते 25 मीटर धावत ते उलटे उलटे गेले होते आणि रिचर्डचा तो झेल रिचर्डचा झेल पकडला. तिथे आपला वर्ल्ड कप आपल्या खिशात घातला तो पहिला 1983 सालचा. असे क्रिकेटचे इतिहास आपल्याला सांगतायत आणि लो स्कोरिंग मॅच असली म्हणून घाबरायचं नसतं. इथे सुद्धा दाखवून दिलं या चारही गोलंदाजाने की आपण हा सामना जिंकू शकतो. आपल्याला 28 मध्ये गुंडाळले ना, आपण त्यांना 21 मध्ये गुंडाळू आणि गुंडाळलं बरोबर. गाशा गुंडाळला 21 वरती आणि सुनीलचं त्यामध्ये महत्त्वाचं योगदान, लाराचं, सर्वेचं, निलेचं, सर्वांचं सर्वस्व पणाला लावलं आणि त्यांनी तो सामना जिंकून दाखवला. हा इतिहास घडलाय बरं का. हा सुद्धा आपण ह्या वर्षीची नोंद करू शकतो कारण लो स्कोरिंग मॅचेसमध्ये असे सामने जिंकून देणे चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली उत्तम गोष्ट आहे. तर चला हरकत नाही, आपण गोष्टी सांगत राहू. मध्ये मध्ये चान्स मिळाले की जुने अनुभव सांगू. तितका मी जुना नाही योगी एवढा, फक्त वयाने जुना आहे. योगी फार 17 वर्ष करतात कॉमेंट्री, मी 8 वर्ष करतोय. म्हणजे योगीकडे आमच्या डबलचा एक्सपिरियन्स आहे बरं का. तर अक्षय आणि मयूर सलामीचे फलंदाज गेलेत आणि फ्रंटलाईन गोलंदाज संकेत. फिल्डिंग घेतली आहे जय अंबिका पंडित गोडे देवरुंगपाडा संघाच्या कॅप्टनने पाहिलं आपण आणि बॅटिंग आली ती गावदेवी नानकरकडे. अच्छा 2 ते 3 प्लेयर्सनी कमी खेळतो, शॉर्टने खेळतो देवरुंगपाडा. याचं पण आपण नोंद घ्या. बघा बघू शकता आपण एकही सीमारेषेकडे नाहीये. क्या बात आहे. टाळ्या असू द्या संघासाठी. कॉन्फिडन्स आहे, हे पंडित गोडेची ताकद आहे. ही कमी तिथे आम्ही काही दुःखद घटनेमुळे प्लेयर नाहीत, परंतु त्यांनी इथे ठरवलं की आपण लो प्लेअरमध्ये सुद्धा खेळून दाखवू आणि इथे पहिला चेंडू जातोय कारण त्याचं कारण सीमापार जातोय. आउट फील्डला कुठलाही फिल्डर नाहीये. 4 रन येत आहेत पहिल्या चेंडूवर. चिवट प्लेयर अक्षय थिट्टेच्या बॅटमधून. हा अक्षयच्या चतुर बिरबल आहे, अतिशय चिवट चाणाक्ष चतुर बिरबल अक्षय थेटे. सिटी क्रिकेट सुद्धा गाजवत असतो आणि ते 4 पहिल्या धावा वसूल केला. शॉर्ट मिड विकेट मधून चेंडूला काढलं होतं आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गेला अगदी प्रवेशद्वाराकडे ग्राउंडच्या चौकाराला. हो लगेचच बघा हा कॉमेंटेटर कर्स आहे आणि इथे पंचांनी सांगितले की वाईटचा इशारा. फलंदाज पुढे येतोय पहिल्या गोलंदाजाने आणि त्यानुसार इथे जास्त वाईट चेंडूचा प्रयत्न केला गोलंदाज संकेतने. अक्षयने अटॅक मुवमेंट लगेच सुरू केलाय. हा जास्त वेळ थांबत नाहीये, संयम लगेच गमाव बसतो पण तो त्याची बॅट चालत असते. नो लुक शॉटचा प्रयत्न होता या ठिकाणी अक्षयचा. चेंडू बॅटमध्ये नीटचा मिडल नाही झाला
आणि तिथे पंडित गोडे स्वतः नाही, पंडित गोडे नाही आहेत, तर तिथे कव्हर केलं जाते. पंडित गोडे कीपर आहेत. आणि आता मयूर दळवी स्ट्राईकला गेला. धावसंख्या 1ने पुढे जात आहे 6 वर. एक चौकार, एक वाईड, एक सिंगल. संकेत पुलल्यांचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. मयूरने हॉरिझॉन्टल नव्हे तर व्हर्टिकल बॅटने, सरळ बॅटने त्याला ड्राईव्हचा प्रयत्न केला. मिड ऑफच्या आधीच कलेक्ट केलं स्वतः गोलंदाजाने जाऊन. संकेतने चांगलं कमबॅक केलं. धावा रोखल्या, एक डॉट काढलं. धावसंख्या 6. हो, चेंडूला खाली ठेवलं, आडवे झाले ते मयूर दळवी. बघा त्या ठिकाणी दाखवत आहेत, एक पाय लांब केलं होतं, मागच्या पायावरती वजन दिलं होतं, पायाला ताण दिला, स्ट्रेच केलं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ दिला नाही. गोलंदाजाने चेंडूला खाली ठेवलं. गुडलेनचा टप्पा होता. धावसंख्या स्थिर 6 वर. यावेळेला उडवलाय मयूर दळवीने. मिड ऑफच्या डोक्यावर, मिड ऑफ वेगाने येतोय, पोहोचत होते, परंतु नाही, मिड ऑन सुद्धा आला कव्हर करण्यासाठी. अगदी स्क्रीनच्या समोर लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये कव्हर करेपर्यंत मयूर दळवीने 2 धावा तिथे लुटल्यात. संघाच्या खात्यामध्ये भर झाली आहे, मयूरच्या खात्यात सुद्धा वाढ झाली आहे. धावसंख्या 8 वर. बॅटिंग करतोय गावदेवी स्पोर्ट्स नानकर. विरुद्ध संघ आहे तो जय अंबिका स्पोर्ट्स पंडित गोडे देवरुंगपाडा. पुढचा चेंडू आता मात्र कडक शॉट आहे. बॅट पडून साऊंड सुंदर आलं आणि ते प्रेक्षक झेल घेत आहेत ते म्हणजे मैदानाच्या बाहेर स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार. वाह वाह, त्रिदेव, संगीता बिजलानी, सोनम आणि अजून एक तिसरी हिरोईन ना, माधुरी दीक्षित, आय थिंक सो. सॉलिड गार्ड. दिजाज जालिंदर आपको हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ आहे. इथे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 14. एके गडी बाद नाहीये. मस्त गाणं आणि मस्त सामना सुरू आहे. 14 धावा उभ्या केल्या. अक्षय थेटे खेळतोय 5 वरती, मयूर दळवी खेळतोय 8 धावांवरती वैयक्तिक. चांगली जोडी जमत आहे. धावसंख्या 14. तर बॉलिंग मार्क वरती देवेश गोडे, ज्याने आम्हाला स्कोरिंगसाठी साथ दिली सकाळी आणि दुपारी तो आता संघाला साथ देतोय. धावसंख्या 7 नव्हे तर 14 आहे. एक गडी बाद नाहीये. जरा फास्ट खेळा प्लीज. अक्षय तेटे समोर आहे. नॉन स्ट्राईकला मयूर दळवी. फिल्डिंग बघा आता फैलावलेली आहे. पंडित गोडे स्वतः डीप मध्ये गेलेत. अगदी काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये आहेत ते. एक डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड झोनकडे आहे. बॅकवर्ड पॉइंट, लेग स्लिप, शॉर्ट कव्हर, वाईड इज लॉंग ऑफ आणि ते डान्सिंग डान्सिंग ट्रॅक, जम्पिंग जॅक्सन. एक पाय वरती घेतला, एक तंगडी वर घेतली असं म्हणू शकतो आपण आणि चेंडू गेला तो बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये. 4 रन. संख्या 18 वर. 18 ऑन द बोर्ड. आता मात्र पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयत्न केला, परंतु हुक केले अक्षय थेटेने, बिरकावून दिलाय आणि पंच सांगतात इट्स अ सिक्सर.
वा क्या बात आहे. अक्षय थिटे सुद्धा तुमच्या गाण्याच्या प्रेमात पडेल आणि अक्षयच्या प्रेमात सर्व पडले आमचे लाडके प्रेक्षक. त्याच्या बॅटिंगच्या प्रेमात पडले. धावसंख्या पोहोचवली 24 वर. अक्षय थिटे पूर्णपणे सळो की पळो करून सोडतोय या ठिकाणी मैदानाच्या चौफेर. 360 डिग्री प्लेयर आणि मनुष्य सुतार येतोय. मास्टर माइंड 360 डिग्री प्लेयर ऑल्सो. चांगला टीचर आहे आणि तो आता उशिरा आला, लेट आला, पण तो ग्रेट आहे मोरेश्वर सुतार. पण तो मैदानामध्ये धावसंख्या सुद्धा ग्रेट झाली. 24 धावसंख्या 8 चेंडूमध्ये झाली. देवेश गोडे पुन्हा एकदा जातोय ओव्हर द विकेट. आपटे दिली, पुन्हा एक पाय वर केला आणि अपिश स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय. अक्षय थिटेने हा चेंडू थांबला, एका टप्प्याने कव्हर केला जातोय आणि वेगाने मयूर धळवी पळतोय. अक्षय थिटे सुद्धा 2 धावा घेतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 26 वर. दुसरं षटक सुरू असताना गावदेवी स्पोर्ट्स नानकरची. चेंडू खराब टाकतोय देवेश गोडे असं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसातील सर्वात मोठी पार्टनरशिप सुद्धा इथे आपण डिक्लेअर करतो. ती झाली अक्षय थेटे आणि मयूर दळवीची. 26 धावा आतापर्यंत नॉट आउट, एक गडी बाद नाहीये. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. आई गावदेव नानकर संघ सुद्धा इमर्जिंग झालाय, उभारी घेतोय या अंगामध्ये. जसं आपण पाहिलं की 2 ट्रॉफी जिंकणारा हा नानकर संघ आतापर्यंत पाहतो आपण. असोसिएशन मध्ये कॅप्टननी भूमिका व्यक्त केली होती की आम्हाला चॅम्पियन राहायचंय, आम्हाला टॉप रँकिंग राहायचं. यावेळेला कव्हर केलं, डीप मध्ये लॉंग ऑफ आला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय थेटे 2 धावा कंप्लीट करतोय. आडव्या बॅटनी सरळ ड्राईव्ह केलं होतं पंचाच्या डोक्यावरून पाहिलं आपण. आणि धावा 2नी पुढे पार्टनरशिप. 28 धावसंख्या, 28, एक गडी बाद नाही. फर्स्ट विकेट पार्टनरशिप. रँकिंग दुसऱ्या नंबरती करतोय हा मोरेश्वरचा संघ, नानकरचा संघ. यावेळेला केन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दावी दांडील गोल. अक्षय थेटे बाद. मस्त पद्धतीने या ठिकाणी गाणं, मस्त पद्धतीने इथे बॉलिंग सुद्धा सुरू झाली. देवेशने विकेट प्राप्त केली, फटके मारू दिले, पण तुझं ब्रेक तुझी गरज होती ती प्राप्त करून दिली आपल्या ज्या अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा संघाला. पंडित गोडे सुद्धा खुश झाले. धावसंख्या 28 असताना पार्टनरशिप इथे तोडलेली आहे देवेश गोडेने. नवीन बॅट्समन अक्षय कोळी आल्याला पूलचा प्रयत्न करतोय आणि हा कॉट बिहाइंड. वाव, व्हॉट अ विकेट, व्हॉट अ मोमेंटम. देवरुमपाडा संघ इथे मोमेंटम प्राप्त करतोय. लागोपाठचे 2 विकेट प्राप्त केले देवेश गोडेने. गोड गोड इथे विकेटचं प्राप्तीकरण करतोय आणि अक्षय कोळी जातोय जड अंतकडाने बॅक टू द पॅव्हलियन. चौकार, एक षटकार, 2 डबल, अशा 14 धावा दिल्या. पहिल्या षटकात पण 14 धावा खर्च केल्या होत्या पहिला गोलंदाज संकेतने. परंतु देवेश गोडेने संकेत दिले की मी विकेट टेकिंग करू शकतो, मी विकेट घेऊ शकतो. 2 लागोपाठचे धक्के दिले आणि ह्या धक्क्यांमुळे संजीवनी प्राप्त झाली. ती देवरुमपाडा संघामध्ये जी गरज होती ती पूर्ण केली देवेश गोडेने. अखेरीस त्यांनी ती दमछक दाखवली, ती हिम्मत दाखवली, ती चिकाटी दाखवली, ती जिद्द दाखवली. तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही यशाला नक्कीच प्राप्त करू शकता. तो यश प्राप्त केला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मिस्टर मोरेश्वर सुतार. हा चौकारांचा मास्टर आहे. मोरेश्वर सुतार नॉन स्ट्राईक एंडला आणि मयूर दळवी स्ट्राईक एंडला आहे. फिल्डिंग सजवली जाते. कमी फिल्डर असताना सुद्धा इथे सामना खेळतोय अंबिका. आपण पाहतोय जे अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा पंडित गोडेंचा संघ. पंडित गोडे स्वतः डीप मध्ये आहेत काऊ कॉर्नर झोनकडे आणि इथे फुलरलेचा चेंडू लोअर फुल टॉस घेतला. बॅट होती सरळ, बॅटचं फेस ओपन केलं. पंडित गोडेकडे चेंडूच जातोय. कव्हर करेपर्यंत फेकी झाली आणि एक धाव कंप्लीट सुद्धा झालेली आहे.
सेकंड स्पेलमध्ये संकेत पुन्हा एकदा आलाय, तिसरं षटक हाताळते संघासाठी. 2 षटकं समोर झाली. पहिल्या षटकामध्ये संकेतने 14 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात पण 14 धावा आल्या. येस, इथे करेक्शन आहे, पहिला केतन होता, तिथे संकेत नाहीये. आत्ता मेन संकेतनी संकेत दिले, संकेत आलाय असे आम्हाला संघाकडून संकेत मिळाले. धावसंख्या 29 वर 29, 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू. हो, यावेळेला स्वीपचा प्रयत्न होता, खराब शॉट सिलेक्शन, खूपच बाहेर निघाले. हे फटके त्याचे पॅटर्न आहेत, सिग्नेचर फटके आहेत मोरेश सुतारचे, पण तो फटका मारू दिला नाही गोलंदाज संकेतने. संकेत सुद्धा मेहनत घेतात या स्पर्धेसाठी, सकाळपासून ते सुद्धा आहेत पंडित घोड्यांच्या सोबतीला. सर्व मंडळ पूर्णपणे कार्यरत आहे आणि एका बाजूला संघाने स्पर्धेची बांधणी केली आणि इथे खेळतात सुद्धा. वाखाणण्याजोगी कामगिरी आहे, कौतुक केलं पाहिजे, आभारही व्यक्त केले पाहिजेत की त्यांच्या कृपेने ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला मोरेश सुतार, चहूबाजूला फिल्डिंग पाहतोय, पहिला डॉट खेळलाय. आता रिव्हर्स, हा सुद्धा त्याचा प्रयत्न नेहमी असताना झेल तिथे उडाला होता, हातातून निसटला डोक्यावर ह्याच बॉलरचे आणि चेंडूने केलाय घात पात. 4 रन. तीन चेंडू झाले, चौकार तो आता नशिबाचा आला म्हणू शकतो आपण. झेल निसटला, बॅटची कडा होती, रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता मोरेश सुतारने. धावा आल्या पाहिजेत त्या कशा का होईना. धावसंख्या झाली 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम गावदेवी नानकरची. पुन्हा गोलंदाज संकेत, आता पुन्हा आडवे झाले, सक्सेसफुली स्वीप केलाय, पॅडल स्वीप. 4 रन मोरेश सुतारच्या बॅटमधून. लागोपाठचा दुसरा चौकार. तो त्याने अखेरीस लगावला, तो त्यांनी मारून दाखवला, त्याच्यानुसार त्याला ओरपीच चेंडू मिळाला, बॅट फक्त फिरवली आणि तो चौका गिरवला लॉंग लेगच्या दिशेने. हा स्वीप शॉट, पॅडल स्वीप. धावसंख्या 37 वर नेऊन ठेवलेली आहे मोरेशोच्या लागोपाठच्या 2 चौकाराने. 2 गडी बाद असताना पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकामध्ये 14. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात संकेतच्या. स्टिअर केले, दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे बरं काय सांगतोय टीचर असलेला मोरेश सुतार. चौकारांची हॅट्रिक करतोय, लागोपाठचे 3 चौकार. खूपच वेळ घेतला, खूपच वेळ घेतात मोरेश सुतार. पॉज घेतला कारण चेंडू खूपच शॉर्ट आला होता. अकूट टप्प्याचा चेंडूला मस्त पद्धतीने पॉज घेऊन, वेळ घेऊन दिशा दिली आणि स्टिअर केलं तर थर्ड मॅन मधून चेंडूला काढलं. चेंडू टाकताना गोलंदाज फुल लेंथ एकतर वापरतो किंवा शॉर्ट ऑफ लेंथ वापरतो. एकही चेंडू योग्य आतापर्यंत गुड लेंथ टप्पा पडला नाहीये संकेतचा. आता पुढे सरकले, फुल टॉस घेतलं, पंडित घोडे त्या ठिकाणी आहेत, लॉंग ऑनच्या दिशेने उंच तगडे फेकी करतायत आणि तिथे धोका घेतला. मयूर दळवी पोहोचले सुरक्षित एंडकडे जिथे धोका होता आणि तिकडे मोरेश आपल्या एंडकडे गेले, तिकडे कुठल्या प्रकारचा मौका नव्हता आणि अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 15, 14-14-15 असं धावांचा आपण लेखाजोखा म्हणू शकतो. धावसंख्या एकूण झाली आहे ती म्हणजे 43. 2 गडी बाद 3 षटकानंतर टीम गावदे स्पोर्ट्स नानकर. म्हणजे 14चा ॲव्हरेज त्यांनी मेंटेन ठेवलाय. जो करंट रन रेट आहे CRR तो पूर्ण मेंटेन ठेवलाय, त्याच्या पार आता गेलाय. 14.33चा वेग धावांचा पाहतो आपण. ह्याच वेगाने धावसंख्या झाली तर 14-56, 57 किंवा 60ची मजल मारू शकतो आणि हा रेकॉर्ड झालाय. टाळ्या असू द्या संघासाठी, हा आजचा उच्चांक गाठलाय. कारण आधीच्या सर्व सामन्यामध्ये 32च्या खाली धावसंख्या होत होती, परंतु नानकर हा असा संघ ठरला या टुर्नामेंटमध्ये ज्याने 32शी पार केली आहे आणि 35, 40शी सुद्धा पार केली आहे. परंतु त्या संघामध्ये एकाची पण 30 पार नाहीये, हे सुद्धा तितकंच खरं आहे. वयाने अंडर 30 आहेत सगळे. मोरेश्वर हसतोय माझ्याकडे बघून, करतो 32 आहे.
दादा असं काय म्हणतो? दादा मी 35 आहे, 35 आहे. ओके, हरकत नाही, तो विषय नाही आपला. क्रिकेट म्हणतोय आपण, प्रेक्षकांना ती माहिती पण दिली पाहिजे. वयाची मर्यादा नाही आहे, दॅट्स इट. हो, या वेळेला इथे मर्यादा ओलांडली आहे गोलंदाजाने आणि वाईटचा इशारा पंचांचा, परेश सरांचा. कारण जी मर्यादा होती लेग स्टिकची ती बाहेर तिथे चेंडू पडला. स्वीपचा प्रयत्न होता पुन्हा एकदा मयूर दळवीचा. बॅट स्विंग केली होती. एक धाव मिळते. धावसंख्या 44 वर गावदे स्पोर्ट्स नानकरची. पुन्हा सज्ज झालाय गोलंदाज हर्षद आहे. या वेळेला मोठा फटका लॉफ्ट केलाय. हा फॉली घेतला आणि दोन फिल्डरच्या बलून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. ऑफ वॉली चेंडू होता आणि असे चेंडू मयूर दळवी कधीच सोडत नसतो. त्याला असे रडारमध्ये मिळाले की तो मस्त लॉफ करतो, मोठे फटके सजवत असतो. पाहिलं आपण की मिड विकेट आणि स्पेलेक्सच्या मधून चेंडू गेला एका टप्प्याने. 4 धावांसाठी तो हाफ वॉली लॉफ केला होता मयूर दळवीने. जो खेळतोय 13 धावां होती. 7 चेंडूंमध्ये 13. मयूर दळवीच्या संघाची धावसंख्या 48 वर. अजून एक मोठा शॉट येतोय स्पेलेक्सच्या वरून, षटकार. अतिशय छान पद्धतीने शॉट अप, थोडासा गुड लेंथ होता, पोझिशन मध्ये आला आणि मस्त पद्धतीने बॅट स्विंग केली होती. पुलचा नजारा पेश केला. स्क्वेअर लेगच्या वरून फॉरवर्ड झोन कडून तो षटकार मिळवला. धावसंख्या 50 अप होऊन 54 वर. 54. 2 गडी बाद. फुल टॉस परवणी मिळाली. फेकून दिले. मयूर दळवी ऑन फायर. सिक्सर. पूर्णपणे अक्षरशः भुकेला वाघाप्रमाणे तुटून पडलाय. अनेक दिवसांचा भुकेला मयूर दळवी. त्याच्यासमोर शिकार सापडली ती हर्षद नावाची. हर्षदला इथे आता नक्कीच विचार करावा लागेल. पहिला वाईट टाकला, त्यानंतर चौकार, त्यानंतर लागोपाठचा 2 षटकार खेचले. मयूर दळवीने आतंक निर्माण केले इथे. पूर्णपणे ह्या षटकाला उद्ध्वस्त करून टाकलाय. मयूर दळवी खेळते स्वतः इथे 25 वर. 25 9 चेंडूंमध्ये 8 चेंडूमध्ये 25. मयूर दळवी खेळतोय नॉट आउट आणि सोबतीला मोरेश्वरने सुद्धा 3 लागोपाठचे चौकार मारले. 5 चेंडूंमध्ये जो खेळतोय 14 धावांवरती. जबरदस्त पार्टनरशिप जी पहिल्या गडीसाठी सुद्धा झाली होती अक्षय तेट्यानी मयूर दळवीची. आता तोच मयूर दळवी मोरेश्वरच्या सोबतीला पार्टनरशिप रचतोय. लागोपाठच्या 2 पार्टनरशिप त्याने रचल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बरोबर 60 वर. 60 ऑन द बोर्ड. आपण 54 ते 60 चा मगाशी अंदाज व्यक्त केला होता आणि त्याच्या पार जाईल असं पाहायला मिळतं. कारण अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याचं कारण की कमी खेळाडूंमध्ये खेळतोय दरुमपाडा संघ, म्हणून फिल्डिंग करताना त्यांना प्रॉब्लेम येत आहेत आणि ते खरं आहे, दिसतंय आपल्याला आपल्या डोळ्यांनी. तेच कारण ठरलं की त्याचा फायदा उचलला नानकर टीमने. हा सुद्धा हाफ वॉली बिरकावून दिलाय. मिड विकेटच्या फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना षटकार लागोपाठचा 3रा. टाळा सुद्धा मयूर दळवीसाठी. पाहिलं की मयूर दळवीला जेव्हा जेव्हा स्टंपच्या समोर चेंडू मिळतात चॅनलमध्ये, त्याच्या रडारमध्ये, त्याच्या बॉडीच्या रडारमध्ये जेव्हा मिळतात, त्याचा स्टान्स हा पाडाजोगा असतो. पूर्णपणे स्वतःचं वजन मागच्या पावती ट्रान्सफर करतो आणि पूर्णपणे ताकदीनिशी आणि चांगला टायमिंगनिशी फटके सजवतो मिड विकेटच्या दिशेने. त्याने 3रा षटकार मारला. धावसंख्या 66 ने अजून एक मोठा फ्लॅट फटका पाहतोय आपण. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला एक टप्प्याने कव्हर करतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तो मोरेश्वरने थांबवलं आणि मयूर सुद्धा आपल्या क्रीजमध्ये रिटर्न आला. लगेच सावरलं स्वतःला. डील करून दाखवते की मला पॅडल स्वीप करायचा होता परंतु एक धाव तिथे मिळाली. धावसंख्या 67 आहे आई गावदे नानकर ह्या संघाची. गोलंदाज हर्षद नाहीये असं कळतं, हरकत नाहीये, नो प्रॉब्लेम. नाम में काय योगी
काम करना पडेगा. हो या वेळेला बघा जबरदस्त चाबूक शॉट, नो लुक शॉट फ्रॉम मोरेश्वर सुतार. जबरदस्त फटका सजवला चौकाराने ते चारही षटकं समाप्त केली. मोरेश्वरने ठोकले 4 षटकार त्याच्या इनिंग मध्ये. धावसंख्या पोहोचवली 71 वरती. 71 नॉट आउट ही जोडी राहिली मयूर दळवी आणि मोरेश्वर सुतारची. म्हणजे 2 भागीदार रचल्या मयूर दळवीने. 72चे लक्ष सेट केले 4 षटकांमध्ये. म्हणजे 18 चोक 72. प्रत्येक षटकामध्ये 18ची सरासरी राखावी लागेल रिक्वायर रन रेट. मला वाटतं की आजच्या दिवसामध्ये टोटल होईल की नाही माहिती नाही, पण तो आतापर्यंत उच्चांक गाठलाय. मोरेश्वर लेट आले पण ग्रेट आले मोरेश्वर भाई, बहुत बढिया. आणि मयूर दळवी सुद्धा आज जबरदस्त खेळले. अक्षयने सुद्धा छान स्टार्टअप दिला. अगदी तुटून पडले होते पण मयूर दळवीने 32 धावांची खेळी साकार केली. मोरेश्वरच्या बॅटमधून 18 धावा आणि अक्षय थेटेने 19 धावांचं योगदान दिलं. अशा प्रकारे प्रेक्षक 2 गडी फक्त बाद झाले. 71 धावा उभ्या केल्या आणि 72 धावांचं लक्ष इथे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर लक्षाचा पाठला कसा होईल त्याची मजा वेगळी असेल. हा सामना हाय व्होल्टेज असेल. हाय स्कोरिंग ऑलरेडी आहे. जाऊया आपण व्होल्टेज वाढवण्यासाठी डीजे जालिंदरकडे. गुड न्यूज आहे, एक आनंदाची बातमी आहे. ज्या स्पर्धेची आपण मित्रांनो आतुरतेने वाट पाहत होतो, आमने लोणार प्रीमियर लीग पर्व दुसरं ALPL एक्झॅक्टली त्या स्पर्धेची आपण डेट फिक्स केली आहे. 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 5 दिवसांचा तो 16 तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे फॉर्म जरूर तुम्ही उद्यापासून घेऊ शकता. जे आपले को कमिटी मेंबर आहेत, जे 7 स्टार आहेत, त्यांच्याकडे ते फॉर्म सध्या उपलब्ध आहेत. बारा मेहर, रामकृष्ण काकडे, अजित पाटील, राकेश दिगाडकर, लखन पाटील, अनंता केने, कैलास पाटील यांच्याकडे ते फॉर्म उपलब्ध आहेत. जर कोणाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही ते फॉर्म त्यांच्याकडे घेऊ शकता. आणि फॉर्म सबमिट करण्याची शेवटची व अंतिम तारीख 5 तारखेच्या आतपर्यंत तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचे आहेत. जर एखाद्या खेळाडूंनी 5 तारखेनंतर जर ते फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही. याची सर्व संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी. आणि त्या स्पर्धेसाठी क्रीडांगण असेल स्वर्गीय निर्मलाताई पाटील स्मृती क्रीडांगण पिसे, त्या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. खूप मोठं लक्ष आपण पाहतो. आजच्या दिवसातील सर्वात मोठा आकडा आज टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने उभारला. 71 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या आणि 72 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे मात्र या ठिकाणी करावा लागेल टीम जय अंबिका देवरुंपाडा संघाला. हाईस टोटल पाहिलं आपण आणि जबरदस्त कामगिरी पाहिली आपण. खास करून अक्षय थेटेनं फ्लाइंग स्टार्ट करून दिली. 19 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या. मयूर दलिवने जबरदस्त फिनिश तिथे मात्र आपण पाहिलं. 32 धावा त्याच्या बॅटमध्ये नाबाद राहिल्या. परंतु इथे पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
केतन आणि संकेत ही सलामी जोडी आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूमध्ये केतन गोडेच्या बाटमधून हा जबरदस्त चौकार पाहिला आपण आणि चौकारात स्वागत केलं अक्षय थेटेचं केतन गोडेनं. कारण पाहिला तर एक्झॅक्टली लॉंग ऑन द फिल्डर वाईड क्षेत्रामध्ये होता, परंतु फटका अगदी सरळ बाटने लॉफ केला आणि अखेर आपल्या डावाला ते मात्र चौकारानं सुरुवात केलं. आणि याचप्रमाणे तुम्हाला मात्र या ठिकाणी फटके खेळावं लागतील, कारण लक्ष खूप मोठं आहे आणि तुम्हाला हायलाइट क्रिकेट इथे मात्र सादर करावं लागेल. गोलंदाज अक्षय पुन्हा ओव्हर द विकेटनं. हो, अगदी एस्टॅनच्या असं वाटलं की मध्ये पकडला गेलाय की काय, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. कारण चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर जी उजव्या स्टिकच्या थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आणि त्याच वेळी मात्र ही अपील फेटाळली गेली आणि अखेर लेग बायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. हो, ही ते मात्र पहा लेग कटर हे वैशिष्ट्य आहे अक्षय थेटेचं. एकाच ॲक्शनमध्ये तो मात्र लेग कटर, ऑफ ब्रेक, फास्टर वन, स्लोअर वन या सर्व चेंडूचा तो मात्र प्रयत्न करतोय आणि जबरदस्ती ते मात्र लाईन त्याने मेंटेन केली आणि त्या चेंडूवरती फलंदाजाला बीट केलं. ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली, चेंडू मात्र वेगाने चालला, अगदी लॉंग लेग कडे पाठलाग सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक दोघेही बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले. 4 धावांसाठी चौकार. दे 4 दे असं मात्र या ठिकाणी म्हणतोय फलंदाज केतन आणि संकेत, कारण याच फटक्याची त्यांना आवश्यकता आहे. 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या इनिंगमध्ये पाहिले, परंतु तदनंतर चोख प्रत्युत्तर देत असताना अक्षय थेटे चेंडूचाला विकेट किपरच्या हातामध्ये, मयूर दलवी सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. मिडऑफला मोरेश्वरला तुम्ही पाहू शकाल, लॉंग ऑनवरती अक्षय कोले आहेत आणि डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये तुम्ही धीरजला पाहू शकाल. आणि एक चांगल्या षटकाने मात्र ती पहिला स्पेल अक्षय थेटेने मात्र इथे संपन्न केला. अखेर त्याला विकेट्स मात्र प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं. फक्त 9 धावा खर्च केला आणि समीकरण आता आपण पाहू शकाल 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही घडू शकेल आणि त्याच अनुषंगाने मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजाचा मात्र इथे वापर केला जातोय. मिस्टर विक्रम आहे उर्फ पीपी. हो येस, जे आमचे ऑनलाईन ऑपरेटर आहेत मिस्टर प्रतीक भुईर, त्यांचे ते जिवलग मित्र आहेत आणि पहा त्यांना किती चांगल्या प्रमाणे क्लोज करतायत. आणि इथे मात्र पहा जरूर हा आवाज आमचे राकेश यांच्या कानावरती पडला आणि हे व्ह्यूज तुम्ही पाहू शकाल. परंतु पीपीने काय केलं एक्झॅक्टली, खराब चुनीने सुरुवात, पंचाचा भीमर, नो बॉलचा इशारा आणि फलंदाजाने एक धाव तिथे पलून पूर्ण केली आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. आज बीसीपूरचे 3ही नामवंत पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत आणि तिघांची जबरदस्त आपण कामगिरी पाहत आहोत. पंच कुलमॅन गोकुल पाटील सर, परेश महाजन सर आणि शकील कोटी सर, जबरदस्त कामगिरी त्यांच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. मग स्पर्धा कुठली असू द्या, सफल करण्याची ताकद या पंचांकडे आहे, कारण चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे, चांगला नॉलेज त्यांच्याकडे आहे. परंतु इथे मात्र पहिला चेंडू भीमर हाताला गोलंदाज विक्रमनं आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा मात्र इथे पाहू शकाल फुल टॉस होती, परंतु ही लेंथ पाहिली तर थोडीशी उजव्या स्टिकच्या दिशेने हाताळले. जरूर संधी होती फलंदाज संकेतकडे, परंतु कुठल्या प्रमाणे त्याने फटका तिथे मात्र पाहिला तर हवं तसं फॉरवर्ड केला नाही. ऑफ स्टिकचा चेंडू तो ऑनसाईडला खेचून मारण्याचा त्याने प्रयत्न केला आणि चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क पाहायला मिळत नाहीये. पुन्हा फुल टॉस, परंतु इथे पाहू शकाल पंचाकडे लाऊड अपील, परंतु पंचाने ही अपील फेटाळली. परंतु आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली संकेत आणि केतनची, तर आय थिंक थोडीशी निगेटिव्ह पाहतो आपण. जरूर तुमच्या समोर लक्ष मोठं आहे, परंतु तुमच्याकडे सुद्धा ती ताकद आहे की तुम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. इथे मात्र पाहू शकाल ऑफस्टिकच्या अगदी खूपच बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी परेश महाजन सरांचा मात्र इथे योग्य निर्णय पाहिला. आपण लेगबायच्या स्वरूपात तिथे धाव पूर्ण केली गेली. 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडूमध्ये 60 धावांची अजून आवश्यकता.
ओ हा फटका हवेत केला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि पकडला तिथे झेल. पहिला गडी गमावला टीम जे अंबिका देवरुपाडा संघानं. केतन गोडे इज बॅक टू द आउट. फक्त आपल्या संघासाठी 5 धावांचं तो योगदान देऊ शकला आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंग करण्यासाठी जुनी तलवार. त्याच्या तलवारीला अजूनही गंज लागलेला नाहीये मिस्टर पंडित गोडे. हो परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केला गोलंदाज विक्रमनं. विक्रमला नेहमीच आता मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये संधी देण्याचा कार्य संघनायक करत असतात. कारण उभारता सितारा आहे. येणारा भविष्य आहे नांदकर गावाचा आणि नेहमीच त्याच्यावरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तो विश्वास सार्थ ठरवतोय. अनेक स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी मी पाहिलेली आहे. हो ही लाईन थोडी चुकीची पाहतोय कारण खेळपट्टीच्या अगदी पलीकडे चेंडू पडला आणि त्याच अनुषंगाने पंचांचा बीम आय थिंक नो बॉलचा इशारा आपण पाहतोय. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडूची हाताळी झाली आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा नो बॉल योग्य निर्णय. अगदी वाईड लाईनच्या अगदी बाजूला चेंडू लँडिंग झाला आणि पुढील चेंडू असेल फ्रीट की याच्यावरती पंडित घोड्याच्या बाटमधून येईल का मोठा हिट. कारण मोठे हिट केल्यासाठी माहीर आहेत. हो फटका जरूर मोठा आलाय परंतु चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या पलीकडे. एकही फिल्डर हल्ला नाहीये पण किती पॉवरफुल शॉट होता. रॉकेट शॉट पंडित घोड्याच्या बाटमधून आलाय हा षटकार. याच फटक्याची आवश्यकता आहे टीम जे अंबिका देवरुपाडा संघाला आणि एकेर जिथे वेगाने वारा वाहतो तिथेच फटका मारला पंडित घोडेनं. अजून एक फ्लॅट आहे. डीप फिल्डर धीरज उपस्थित होते. चांगला प्रयत्न चेंडूला मात्र थांबवण्यामध्ये त्याला जरूर यश आला परंतु एकच धाव तिथे पूर्ण केली पंडित घोडेनं आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 20 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. यानंतर जो पुढील सामना असेल जो संघ जिंकेल तो संघ लगेचच फाईट करणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या विरोधात. तर विनंती असेल गावदेवी बापगाव संघ आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे आणि तदनंतर ड्रॉ असेल. आज पहिला क्वार्टर फायनल तर त्यानंतर तुम्हाला पहिली सेमीफायनलची लढत सुद्धा पाहायला मिळेल आणि आज पहिला संघ कोणता प्रवेश करेल फायनल मध्ये ते सुद्धा आज आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये एक्झॅक्टली पाहायला मिळणार आहे कारण ही 2 दिवसांची स्पर्धा आहे. सुंदर या स्पर्धेचे आयोजन पाहतो स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 जरूर जे अंबिका देवरुपाडा संघाचा मात्र हा प्रयत्न आपण पाहत आहोत. स्वर्गीय मोतीरामजी चोरगे साहेबांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून बापून श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली. फोर्थ विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू आकुटा टप्प्याचा होता त्याच्यावरती पूल केलाय आणि चेंडू आहे ते मिड विकेटला जात असताना अक्षयनं पकडला तिथे झेल आणि समाप्त झाला पंडित घोडेचा खेळ. साठी 52 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रतीक आलाय
आणि पहिल्या चेंडूवरती फावशकल बॅटची कडा लागली आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल डबलनं मात्र काही सिद्ध होणार नाहीये. तुम्हाला हायलाइट क्रिकेट आय थिंक प्रत्येक चेंडूवरती आता मात्र चौकार षटकाराची आतिषबाजी केली करावं लागेल, कारण चेंडूची संख्या आता मात्र पूर्णपणे आपण जर पाहिली तर कमी होताना पाहतोय. कारण 10 मध्ये आता 51 धावा इथे तुम्हाला जोडायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे बाउंड्रीज मध्ये आज डील करावं लागेल. येणारा चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रहार करतायत ओव्हरपेस चेंडू सरळ बॅटच्या साह्याने चेंडूला फेकून दिला काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावांसाठी. क्या बात है, जे आमचे क्रिकेटचे प्रेमी आमच्या सोबतीला सध्या बसलेले आहेत. पूरी तरह स्लॉट में थी और उसको भेज दिया प्लॉट में. 6 रनों के लिए, क्या बात है. यस, धडे घेत आहेत ते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येणाऱ्या भविष्यामध्ये आय थिंक ते चांगले समालोचक बनू शकतात. अक्षय पुन्हा मार्गस्थ होतोय. चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचाचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या ओव्हर स्टेपिंग, यस पहा यालाच म्हणतात बस अंपायरिंग. पूर्णपणे घारीची नजर या स्पर्धेवरती तिन्ही पंचांची आहे. जबरदस्त कामगिरी करतायत. चेंडू सुद्धा आपण जर पाहिला तर चांगल्या लेंथवरती हाताला होता. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला, परंतु ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून नो बॉल तिथे मात्र पंचांनी घोषित केला आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्रीट. आणि त्याच्यावरती चाबूक शॉट मोरेश्वरच्या डोक्यावरून चेंडू चालला फ्लाय होता असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे संकेतच्या बॅट मधून आला आहे चौकार. अप्रतिम फटके आणि सुंदर सॉन्ग सादर करतायत डीजे जालिंदर. असं वाटतं की प्रेमात पडावं एवढं चांगली सॉन्ग ते सादर करतायत. परंतु इथे अक्षय कोहलीच्या प्रेमात पडावं लागेल फलंदाजांना. ज्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी ही लेन पाहिली पाहू शकाल. अचानक चेंडूने मात्र उचली घेतली आणि अखेर जागते रहो इन स्विंगर डिलिव्हरी पाहिली आपण. आणि अखेर विकेट किपरने मात्र त्या ठिकाणी चेंडूला कलेक्शन केलं. 7 मध्ये 40 ची गरज आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 7 मध्ये 7 मारावा लागतील षटकार. काल मी पाहिलं आय थिंक शेखर दलवीने 6 मध्ये 6 मारले स्वर्गीय भाऊसाहेब दलवी स्मृती चषकामध्ये. हो नांडीगुल भन्नाट वेग होता आणि अखेर अष्टांच्या रोखाने चेंडू हाताळला आणि त्या ठिकाणी मात्र अक्षय कोहलीनं अजून एक विकेट प्राप्त केली. आणि या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर फक्त औपचारिकता बाकी आहे. पुन्हा सर्व खेळाडू संघासाठी एक महत्वाची सूचना सर्व खेळाडूंसाठी की ALPL अर्थात आमने लोणार प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी येत आहे तुमच्या भेटीस. 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 5 दिवसांची स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेसाठी तुम्ही फॉर्म स्वीकारू शकता. जे आपले को कमिटी मेंबर आहेत जे 7 स्टार आहेत त्यांच्याकडे ते फॉर्म उपलब्ध आहेत. आणि शेवटची तारीख 5 तारखेपर्यंत तुम्हाला 5 फेब्रुवारीपर्यंत ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्या फॉर्मवरती तुमची शैली काय आहे ते सर्व तुम्हाला तिथे मात्र लिखापट करून आपली साईन करून तो मात्र फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि ती स्पर्धा असेल स्वर्गीय निर्मलाताई पाटील स्मृती क्रीडांगण पिसे त्या ठिकाणी मात्र ती स्पर्धा भरवली जाणार आहे. अगदी विहंगम दृश्य आहे तिकडे नदीच्या काठी आणि हिरवं नैसर्गिक वातावरण आणि प्लस डे नाईटची स्पर्धा. सर्वजण खूप एन्जॉय करतील ती स्पर्धा कारण तो ते वाट पाहत आहेत. पर्व दुसरा आहे परंतु सर्वांना गर्व असणारी ती स्पर्धा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज धीरजनं. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूला निर्धाव. फक्त 5 लिगल चेंडू ते हाताळायचे आहेत गोलंदाजाला. हो रिवर्सचा फटका आपल्या भातातून बाहेर काढला परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. एक धाव जरूर तिथे पूर्ण केली गेली आणि धीरजने सुद्धा मात्र कुठलाही त्या ठिकाणी जास्त वेळ खर्च करण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याला माहिती आहे की हा विजय आपला निश्चित आहे.
आणि जरूर विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना टीम गावदेवी विस्फोट नांदकर. कॅप्टनने सांगितलं की स्पर्धा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि या पहिल्या क्रमांकावरती आम्ही येण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यासाठी अजूनही तुम्हाला जास्त मेहनत करावं लागेल. चेंडू मात्र वेगाने चला फाईल लेगकडे. पंचाचा वाईटचा इशारा आणि फायफर 5 धाबा बोनसच्या रूपानं. चौकाराच्या साहाय्याने 5 धाबाच्या साहाय्याने 39 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला अक्षय थेट एकडे. चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल धाव तिथे पुन्हा पूर्ण केली गेली. आणि चला गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी, कारण विनय संघाच्या सोबतीला तुमचा लगेचच सामना इथे मात्र आम्ही खेळवणार आहोत. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर तर दिशेने निघतोय. दोन पाऊल दूर विजयापासून एकतर्फा खेळ सध्या पाहायला मिळाला. आणि तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण जर विचार केला तर गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचं आपण वर्चस्व पाहिलं. हा फटका सुद्धा हवेत केला. शॉट मिडविकेट आहे अक्षयच्या रूपानं. अजून एक इझिली झेल त्याने मात्र प्राप्त केला आणि फलंदाज बाद झाला मिस्टर देवेश. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आज जरूर काही खेळाडूंची अनुपस्थिती होती आणि त्याचा मात्र कुठेतरी फटका बसला जे अंबिका देवरीपडा संघाला. जरूर आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. आणि अखेर खूप मोठा विजय संपादित केलाय. तब्बल 31 धावेने हा सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट नांदकर संघानं. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक पंडित गोडे अँड ऑल बॉईज. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 32 धावांची तुफानी केली, साकारली, 6 हॅट्रिक कंप्लीट केली. नाबाद 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं अप्रतिम खेळ सादर केला. आणि तो खेळाडू आहे मिस्टर बाहुबली मयूर दलवी. मयूर आपण